नमस्कार, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बनवते चिकनची रस्सा भाजी। तर एकदम अशी सोप्या पद्धतीने आपण भाजी बनवणार आहोत। व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा। रेसिपी सुरुवात करूया। आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण इथे चिकन घेऊ। तर चिकन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं इथे। तर इथे मी चिकन आधीच स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर शिजवून घ्यायचं आपल्याला हे। तर शिजवण्यासाठी मी गॅसवर एक पातेलं ठेवले। पातेल्यामध्ये तेल टाकून घेतले। तर एक कांदा घ्यायचा आपल्याला बारीक कट करून। कांदा छान असा परतून घ्यायचा इथे। चिकन शिजवताना आपण इथे सर्वात आधी कांदा परतून घेऊ छान। कांदा परतल्याच्या नंतर याच्यामध्ये हळद टाकायची आपल्याला, थोडीशी धना पावडर। अर्धा चम्मच इथे मी हळद टाकते आणि अर्धा चम्मच धना पावडर ॲड करते इथे। हे छान असं मिक्स करून घ्यायचे। त्याच्यानंतर याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं आपल्याला। तर कमी गॅसवरती आपल्याला इथे चिकन शिजवून घ्यायचं। तर चिकन पटकन शिजतं, त्यामुळे जास्त शिजवायची काही गरज नाही। तर आता याच्यामध्ये चिकन ॲड करायचे आणि एकत्र सर्व मिक्स करायचे। चवीप्रमाणे इथे मीठ ॲड करायचे। अर्धा चम्मच, एक चम्मच इथे मी मीठ ॲड केलं आणि हे सर्व आता एकत्र मिक्स करून घेऊ। हे सर्व मिक्स झाल्याच्या नंतर याच्यावर एक 5-1 मिनिट आपण झाकण ठेवून असंच वाफळून घेणार आहोत। पाणी न टाकताच आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। वाफेवरतीच थोडंसं होऊन द्यायचं आहे। एक 5 मिनिट आपण असंच झाकण ठेवून देऊ। त्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आपलं। तर चिकन शिजवताना गरम पाणीच टाकायचं, म्हणजे पटकन शिजतं। तर इथे मी आधीच पाणी गरम करून घेतलं आहे। तर याच्यामध्ये आपण टाकून घेऊ आणि आता कमी गॅसवरती आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं। तर चिकन शिजते तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ भाजी बनवण्यासाठी। तिथे आता झाकण ठेवून आपण आता शिजवून घेऊ। तर मसाल्यामध्ये मी इथे सर्व भाजून घेतलं आहे। इथे मी 2 ते 3 कांदे, खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि धने घेतले। तर मी इथे सर्व आधीच भाजून घेतलेलं आहे, कांदा, खोबरं आणि धने। तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक वाटण करायचं याचं आपल्याला। तर एकदम असं बारीक वाटण करून घ्यायचं एकदम। थोडं थोडं पाणी टाकून याच्यामध्ये बारीक वाटायचं आहे आपल्याला। तर एकसोबतच पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं। हे ह्या पद्धतीने वाटण झालं आहे आपलं। तर इथं आपलं चिकन पण असं शिजलं आहे छान, आता पाहू शकता। तर आपण लगेचच भाजी बनवायला घेऊ। तर ह्याच पातेल्यामध्ये आपण भाजी बनवतो। तर तेच पातेलं मी परत घेतलं आहे। त्याच्यामध्ये तेल ॲड केलं आहे। तेल थोडं जास्त घ्यायचं, म्हणजे छान चव येते। त्याच्यामध्ये 2 तमालपत्र, 1 दालचिनी, वेलची मी ॲड केली आहे। जास्त मसाले नाही, एवढेच। त्यानंतर इथे घरगुती मसाले घ्यायचे आपल्याला। तर इथे मी धना पावडर, लाल तिखट, काळा मसाला आणि काश्मीरी लाल मिरची घेतली इथे। आता हे मसाला छान असा परतून घ्यायचा आहे। तर गॅस फुल नाही करायचा आहे, नाही तर मसाले जळून जातील। तर थोडंसं तेल तापल्याच्या नंतर लगेच याच्यामध्ये टाकायचं आहे। मसाले आपले करपले नाही पाहिजे, ह्या पद्धतीने इथे परतून घ्यायचे। त्यानंतर याच्यामध्ये आपण जे वाटून घेतलं होतं तो मसाला ॲड करायचा याच्यामध्ये आणि छान आता मसाला कमी गॅसवरती परतून घ्यायचा 5-1 मिनिट। मसाला जेवढा छान परतेल तेवढी भाजीला चव छान येते। 5-1 मिनिट आता असंच आपण परतून घेऊ कमी गॅसवरती। तर मसाला परतत असताना याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। आपण शिजवताना पण मीठ टाकलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसंच मीठ ॲड करायचं आणि आता मसाला 5 मिनिट आपण शिजवून घेऊ छान। तर इथे आपला मसाला छान असा शिजून झाला आहे, पाहू शकता। छान तरी पण आली आहे। तेल सुटेपर्यंत छान असा मसाला परतला। इथे तेल छान सुटलं इथं। आता याच्यामध्ये आपण जे चिकन शिजवून घेतलं होतं त्याच्यामध्ये टाकून घेऊ। पूर्ण चिकन याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान अशी उकळी आल्याच्या नंतर
कमी गॅसवरती आपल्याला हे परत एकदा शिजवून घ्यायचं आहे. या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे सर्व. आता तुम्ही पातळ कितपत करता त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. तर भाजी थोडीशी पातळच करायची म्हणजे छान लागते. ते ह्या पद्धतीने पाहू शकता. आता भाजी जेवढं होईल तेवढं छान अशी शिजवून घ्यायची. जेवढी भाजी उकळेल तेवढी छान लागते. त्याच्यात सर्वात शेवटी आपण थोडीशी कस्तुरी मेथी टाकू म्हणजे फ्लेवर छान येतो भाजीला. तर कस्तुरी मेथी हातावर चुरगळून मग याच्यामध्ये ॲड करायची आहे म्हणजे छान फ्लेवर उतरतो कस्तुरी मेथीचा. तर भाजी छान अशी आपण परत एकदा शिजवून घेऊया. पाहू शकता इथं आपल्या भाजीला छान तरी आली आहे. एकदम मस्त अशी भाजी झाली इथे आणि एकदम झटपट अशी भाजी झाली आपली. तर ह्या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने आहे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.